सर, ज्या प्रकारे अबू आझमी यांनी वक्तव्य केलं त्याच्यानंतर त्यांच्या विरोधात इथे आंदोलन झालेलं आहे, काय सांगाल? एकंदरीत वारंवार अपमान आहे. निश्चितपणे छत्रपतींचा अपमान महाराष्ट्राचं सरकार, देशातलं सरकार सहन करणार नाही. ज्या पद्धतीमध्ये अबू आसिम आझमीनी अपमान केलाय, अबू आसिम आझमीचं निलंबन हे निश्चित आहे, त्यांना अटक ही निश्चित आहे. ती करेपर्यंत आम्ही शांत बसतो. सरकारकडूनच पाठबळ मिळतंय या सगळ्यांना, असं विरोधक म्हणत आहेत. खरं निश्चित आहे का? विरोधकांनी आतापर्यंत छत्रपतींच्या छाव्याचा कित्येकदा अपमान केलाय. जर तुम्ही ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचा इतिहास जर तुम्ही काढलात तर औरंगजेबापासून, बाबरापासून, टिपू सुलतान पर्यंतचा इतिहास त्यांनी आपल्या हिंदुस्थानातल्या लोकांना शिकवला. आज माननीय मोदीजी झाल्यानंतर अकबर रोड, हुमायूं रोड हे सगळी नावं बदलली. ही काँग्रेसच्या काळात कधी बदलली गेली नव्हती. त्यामुळे छत्रपतींचा सन्मान किती करायचा हे आम्हाला माहित आहे आणि आम्हाला विरोधकांनी छत्रपतींच्या सन्मानाबद्दल शिकू नये. छत्रपतींच्या विचारांनी चालणारं आमचं सरकार आहे आणि कायम छत्रपतींच्याच विचाराने आणि आशीर्वादाने आमचं सरकार चालतं. कोरटकर आणि सोलापूरकर यांच्याबाबत आपली भूमिका काय? त्यांनी पण विरोधकांनी त्यांना ज्यांनी कोणी अपमान केला असेल त्याला अटक झाली पाहिजे, त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची भूमिका स्पष्ट आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. कॅमेरा पर्सन अवधेश परिसर, मी वैभव पाटील, मुंबई.